विचार घे. आता मी रस्त्याने येत होतो ना, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप मोठमोठे बॅनर लागले. त्यांचा सगळीकडे जय जयकार चालू आहे. पण ते नक्की कोण होते? नेता होते की देव होते? आंबेडकर म्हणजे काय? तुला खरंच या प्रश्नाचं उत्तर पाहिजे? जाऊ दे, ह्यात तुझा दोष नाही, यात तुमच्या पालकांचा दोष आहे, ज्यांना या महामानवाबद्दल सांगण्यासाठी वेळ नाही. अरे, ज्यांच्यामुळे आज आपण समाजात ताडमानेने जगतोय, शिक्षण घेतोय, व्यवसाय करतोय, नोकऱ्या करतोय, हे सर्व काही ह्यांच्यामुळे. असो, तर बाळा, तुझा प्रश्न होता आंबेडकर म्हणजे काय. तर बाळा, आंबेडकर म्हणजे फक्त एक नाव नाही, आंबेडकर म्हणजे एक भावना. आंबेडकर म्हणजे हजारो वर्षाच्या अन्यायाच्या भिंतीला फोडणारा हातोडा. पण त्यांनी केलं तरी काय? अरे, त्यांनी अंधारात चाच पडणाऱ्या माणसाला प्रकाश दिला. ज्याला शिक्षणाचा हक्क नव्हता त्याला पुस्तक दिलं. ज्याला पाणी प्यायला बंदी होती त्याला पाण्याचा हक्क मिळवून दिला. अरे, ज्याला माणूस मानलं जात नव्हतं त्याला संविधानात मान दिला. म्हणजे ते फक्त एक नेता नव्हते. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एक नेता नव्हते, तर ते क्रांती होते, ज्यांनी हजारोंच्या मनात स्वाभिमान जागवला. ते म्हणायचे, तुम्ही काही गमावलं तरी चालेल, पण शिक्षण गमावू नका. आज आपण बोलू शकतो, शिकू शकतो, स्वप्न पाहू शकतो, हे सर्व त्यांनी शक्य करून दाखवले. काका, आंबेडकर म्हणजे आयुष्य बदलणारी क्रांतीच आहे का? हो, आंबेडकर म्हणजे स्वाभिमान, आंबेडकर म्हणजे शिक्षण, आंबेडकर म्हणजे हक्क, आणि सर्वात महत्वाचं, आंबेडकर म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार. तर बाळा, तुला आता कळलं असेल या महामानवाचा आपण जे जयकार का करतो. अरे, यांचे उपकार आपल्या हजारो पिढ्या सुद्धा फेडू शकत नाही. तर मंडळी, माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगणे की आपल्या मुलांना फक्त एवढंच सांगू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला, पण तो कसा दिला, त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं, त्यांनी आपल्याला कुठल्या घाणीतून बाहेर काढलं, हे सर्व आपल्या मुलांना सांगा. त्यांचं कर्तृत्व सांगा, त्यांचं आपल्यावर असलेले उपकार सांगा. जेव्हा तुम्ही आपल्या बाबासाहेबांबद्दल, आपल्या धर्माबद्दल त्यांना सांगाल, तरच त्यांना त्यांच्या धर्माबद्दल, आपल्या बाबासाहेबांबद्दल अभिमान वाटेल. म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, आपल्या मुलांना चांगली शिकवण द्या, बाबासाहेबांबद्दल माहिती द्या, एवढंच सांगतो. जय भीम, जय महाराष्ट्र.